नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। देशाच्या माजी राष्ट्रपतींचे आज झाले निधन। विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणे आवश्यक। शासन जनतेची करते काळजी, मग मदत जाते हवेत कशी, माजी आमदारांचे म्हणणे। गणपती बाप्पाच्या सोबत आता थोडेच क्षण, मात्र आनंदाने करूया साजरे प्रत्येक क्षण। आता सविस्तर बातम्या। देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। काँग्रेसचे दिग्गज नेता म्हणून राजकीय प्रवास करणारे प्रणव मुखर्जी हे 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती होते। सन 2019 मध्ये त्यांना केंद्र सरकारने भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गेल्या 15 दिवसांपासून सर्व विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या ज्या सत्राच्या परीक्षा झाल्या नाहीत त्याचे परीक्षा शुल्क परत करावे, तसेच नवीन वर्ष 2020-21 साठी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क 30% कमी करावे, अशा अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी नेतृत्व केले। आपण बघतोय की गेले 5 महिने पूर्णपणे शिक्षणाचा घोळ महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे आणि हा घोळ तयार झालेला असताना काही प्रश्नही विद्यार्थ्यांचे तयार झालेले ज्याच्याकडे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। गेल्या 15 दिवसापासून आम्ही सर्व विद्यापीठांमध्ये हे आंदोलन करतोय आणि सतत प्रेस कॉन्फरन्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला सांगतोय की आमच्या ज्या मागण्या आहेत की ज्यांच्या परीक्षा झालेल्या नाही आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर यांच्या परीक्षा झालेल्या नाही आहे, अभियांत्रिकीचं थर्ड इयर यांच्या परीक्षा झालेल्या नाही, तर यांचे परीक्षा शुल्क वापस केले पाहिजे। दुसरं, जे प्रोफेशनल कॉलेजेस आहेत त्यांच्या फीज या महाराष्ट्रामध्ये भरमसाठ आहे, लाख, 1.5 लाख, 2 लाख फीज आहेत, तर या फीजमध्ये 30% कमी झाले पाहिजे, म्हणजे एकूण शुल्काच्या 30% शुल्क कमी झाले पाहिजे। कन्नडचे माजी आमदार समाजसेवक हर्षवर्धन जाधव यांनी जो मुद्दा खासगी रुग्णालयांच्या विरोधात उघडला आहे, यामुळे खळबळ उडालेली आहे। शहरातील खासगी रुग्णालयांच्या वतीने 2018-2020 पर्यंत 250 कोटी रुपये जीवनदायी योजनेअंतर्गत मिळाले आहे, तरीही रुग्णांकडून लाखो रुपये बिल वसूल केले जात आहे, असा आरोप करीत याबाबत चौकशी करण्याकरिता एक निवेदन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना दिले आहे। महाराष्ट्र शासन ने जो राशन धारक है औरंगाबाद ज़िले के, जिसमें न केवल पीले और केशरी मगर सफ़ेद राशन कार्ड धारकों के लिए भी हेल्थ इंश्योरेंस स्कीम के लिए पैसा इन्वेस्ट किया है और उस स्कीम के मुताबिक हर उस राशन धारक को जो एडमिट है खासगी हॉस्पिटल में उसको 2.5 लाख रुपए तक का जो दवाखाने का खर्चा है वो फ्री में उसको मिलना चाहिए। अब वो खर्चा फ्री में नहीं हो रहा है और दवाखाने सबसे चार्ज कर रहे हैं, पूरा पैसा चार्ज कर रहे हैं, यहाँ तक कि डेड बॉडीज़ भी नहीं दे रहे हैं जब तक पैसा नहीं आता है। और दूसरी तरफ अगर देखा जाए तो जिस इंश्योरेंस सोसाइटी से ये पैसा आता है उस इंश्योरेंस सोसाइटी का जो परफॉर्मेंस रिपोर्ट है 1 जनवरी 2018 से 6 अगस्त 2020, उसमें ये देखा गया है कि ये इंश्योरेंस कंपनी ने इन्हीं हॉस्पिटल्स को तकरीबन 250 करोड़ रुपया अभी तक दिया है। इस 1 जनवरी 2018 से लेकर के 6 अगस्त 2020 तक 250 करोड़ रुपया औरंगाबाद शहर के हॉस्पिटल्स को दिया गया है। तो मैंने अभी मंत्री महोदय से मुलाकात की। मैंने मंत्री महोदय जो शासन के प्रतिनिधि हैं उनको इस बात का इत्तला दिया और मैंने उनको रिक्वेस्ट की कि सरकारी पैसा इस इंश्योरेंस कंपनी में दे गया है गरीबों के लिए, राशन धारकों के लिए। तो ऐसे सिचुएशन में अगर इंश्योरेंस कंपनी, अगर हॉस्पिटल्स इंश्योरेंस कंपनी से भी पैसे ले रहे हैं और इधर लोगों से भी पैसे ले रहे हैं, तो ऐसे सिचुएशन में इन लोगों का पैसा वापस होना चाहिए, रिफंड होना चाहिए। मैंने आह्वान किया है सबको कि जो भी पेशेंट अभी तक ट्रीट हुए हैं 1 जनवरी 2018 से लेकर के तो 6 अगस्त या आज तक भी ट्रीट हुए हैं, वो अपना बिल्स मुझे भेजें, मैं वो पूरा बिल्स
सरकार को दूंगा। कल रात तक मेरे पास जो बिल्स आए वो बिल्स मैंने दिए हैं, आज भी जो बिल्स आए वो भी मैं दे रहा हूँ, आगे भी जो बिल्स आएंगे वो मैं दूंगा। और इस मामले के अंदर इन हॉस्पिटल्स को ये पैसा रिफंड कराने के लिए पूरी कोशिश जद्दोजहद में इसके अंदर करूंगा। ये मैं एक सामाजिक कार्यकर्ता के हिसाब से हमारे औरंगाबाद ज़िले के लोगों को शब्द देता हूं। और अगर टाइम पड़ा, अगर ये चौकसी ठीक से जल्दी से नहीं हुई और बस दिन चल रहे हैं, तारीख पे तारीख हो रही है, अगर ऐसा कुछ मुझे नज़र आया तो मैं यहाँ कलेक्टर ऑफिस में बैठने वाला हूँ, अकेला बैठूंगा। और जब तक आप लोगों को रिफंड नहीं मिलता है तब तक हर्षवर्धन जाधव यहाँ से हटेगा नहीं, चाहे जो हो जाए। दर सोमवारी होणारी बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली। यावेळी सर्व आमदार खासदार उपस्थित होते। या बैठकीत आमदार अंबादास दानवे यांनी व्हेंटिलेटर विषयी बातचीत केली। तसेच समाजसेवक हर्षवर्धन जाधव यांचे म्हणणे योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले। व्हेंटिलेटर विषयी जास्त चर्चा झाली, कारण शासनाने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने इथे आपल्या इथं व्हेंटिलेटर दिलेले असतानाही ते खाजगी हॉस्पिटलला दिले गेलेले आहेत। आणि त्यामुळे सगळ्या लोकप्रतिनिधींनी अशी मागणी केली की आपल्या सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल हॉस्पिटलची कॅपॅसिटी वाढवा, इथेच व्हेंटिलेटर ICU वाढवा आणि त्या प्रकारच्या विषयाला मान्यता मिळालेली आहे। दुसरा विषय टायपिंग इन्स्टिट्यूट ज्या बंद आहे, काही जिल्ह्यात याला परमिशन दिली, इथं सुद्धा टायपिंग इन्स्टिट्यूटला परमिशन दिली जावी अशा प्रकारची मागणी सगळ्यांनी मिळून केली। जवळपास ती तत्वतः मान्य झालेली आहे, त्यात अटी शर्ती टाकून ते होणार आहे। दुसरे काळ्या पिवळ्या टॅक्सीला सुद्धा 1+4, 1+5 अशा पद्धतीनं अलाउड करावं अशा प्रकारची मागणी झाली, तीही मान्य होणार आहे। तर हे मुद्दा आम्ही सगळ्यांनी मिळून मांडलेला आहे की आपल्या इथल्या हॉस्पिटलमधून कोणत्या रुग्णाला किती अमाऊंटचा फायदा पोहोचला याच्या प्रकारची यादी आम्ही कलेक्टर साहेबांना मागितलेली। ते 2-4 दिवसात हर्षवर्धन जाधवांनी मांडलेला मुद्दा अतिशय योग्य होता आणि त्यामुळं सगळ्या लोकांनी तो मुद्दा मांडला आणि त्या पद्धतीनं यादी दिली जाणार आहे। खासदार इम्तियाज जलील यांनीही समाजसेवक हर्षवर्धन जाधव यांच्या मुद्द्याला दुजोरा दिला। तसेच या बैठकीत चर्चा झालेल्या इतर मुद्द्यांवरही ADN न्यूजशी बोलताना त्यांनी प्रकाशही टाकला। देखिए, आज की मीटिंग के अंदर बहुत अहम मुद्दे रखे गए हैं। आपने देखा होगा कि कुछ दिन पहले कन्नड़ के पूर्व आमदार हर्षवर्धन जाधव ने एक MGM के डॉक्टर से बातचीत की और उसके अंदर जो बातें सामने आई, एक हॉस्पिटल को अगर 30-30, 32-32 करोड़ रुपये स्कीम के अंदर मिला जा रहा है तो सही मानों में ये पैसा गरीबों के ऊपर खर्च हो रहा है क्या? प्राइवेट हॉस्पिटल जितने भी हैं वो ये स्कीम का बेनिफिट सभी को दे रहे हैं क्या करके, ये किसी को नहीं पता है। पैसा आ रहा है और पैसा जा रहा है, सिर्फ इतना ही बताया जा रहा है। ये मुद्दे को लेकर मैंने ये मांग किया है कि जितने भी पेशेंट्स को ये स्कीम के तहत पैसा पहुंच रहा है, इसका बेनिफिट मिल रहा है, इसका पूरी डिटेल्स ऑनलाइन है तो डालना चाहिए कि इम्तियाज़ जलील MGM हॉस्पिटल में या बजाज हॉस्पिटल या दूध हॉस्पिटल के अंदर एडमिट हुआ, उसको ये स्कीम के ऊपर है तो 50,000 रुपये का बेनिफिट मिला है, पूरे डिटेल्स के साथ, उनके कॉन्टैक्ट एड्रेस के साथ। इनका यहाँ पे जो MJPJY का है, उन्होंने कहा कि नहीं, सरकार का कानून ये कहता है कि हम पेशेंट्स का डिटेल है तो बता नहीं सकते हैं। यानी कि इसका मतलब कि स्कीम इस तरह से बनाई गई कि सरकारी अधिकारी भी खुश रहे, प्राइवेट हॉस्पिटल्स भी खुश रहे और सिर्फ गवर्नमेंट पेशेंट जो है वो पेशेंट को फ़ायदा नहीं मिले। ये कोई नेशनल सीक्रेट नहीं है कि जिसके तहत है तो आप पेशेंट्स की जानकारी नहीं दिखा रहे। पेशेंट को क्या बीमारी है ये आप छुपाइए कि पेशेंट को एड्स है या HIV है, ये है, ये इससे हमें इंटरेस्ट नहीं है। लेकिन पेशेंट का नाम, पेशेंट के कॉन्ट्रैक्ट डिटेल्स, उसका कितना फ़ायदा मिला है, ये बात बताने का कलेक्टर साहब ने आश्वासन दिया है कि एक एग्जाम्पल के तौर के ऊपर एक हॉस्पिटल के अंदर से ये पूरी डिटेल्स तैयार की जाएंगी, ऑनलाइन अवेलेबल की जाएगी, ताकि पब्लिक भी देख सके कि ये पेशेंट को इसका इतना फ़ायदा मिला हुआ है करके। छावणी गणेश महासंघाच्या वतीने 101 झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि विजेत्यांना पारितोषिके राहुल ईश्वर यल्दी यांच्या हस्ते वितरित करण्यात आली। छावणी गणेश महासंघाच्या वतीने 101 झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला। सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला, तसेच रांगोळी स्पर्धा घेऊन त्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय अशा विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली। राहुल ईश्वर यल्दी यांच्या हस्ते हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच छावणीच्या पूर्ण 28 गणेश मंडळांना निर्जंतुक करण्याकरिता सॅनिटायझरच्या बाटल्या आणि मास्कचे वितरण उद्या करण्यात येणार आहे। यावेळी रखमाजी जाधव, ऍडव्होकेट प्रशांत तारगे, संजय गारुल, अनिल जयस्वाल, किशोर कचवा हे उपस्थित होते। सर्वप्रथम गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो व आज आम्ही पडेगाव येथे छावणी महासंघातर्फे 101 झाड लावून त्या झाडांना जागी राहण्याचा
व पुढील भविष्यात त्या झाडाचा पर्यावरणाला फायदा होईल अशा संकल्पनेतून श्रावणी महासंघतर्फे आम्ही आयोजन केले होते आणि रांगोळी स्पर्धा ही बी झालेली आहे श्रावणी महासंघतर्फे. आणि उद्या संध्याकाळी आम्ही जे 28 मंडळ आहे श्रावणी महासंघाअंतर्गत त्यांना आम्ही सॅनिटायझर आणि मास्क हे आम्ही त्यांना वाटप करणार आहे मंडळाला जाऊ आणि ते महासंघातर्फे एवढीच विनंती करतो की मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जे बी सरकारने नियम लागू केलेले 4 जण 5 जण ते मास्क लावून सॅनिटायझर यूज करूनच बाहेर पडावे आणि गणरायाचे विसर्जन करावे. आणि या गणरायाला जाता जाता एकच विनंती की या कोरोनाला आपण आपल्यासोबत विसर्जन करावं ही गणरायांचरणी प्रार्थना. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. बँक ऑफ महाराष्ट्र ही झोनल लीड बँक म्हणून इतर सर्व बँकांना सांभाळत आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल ऑफिसर थोरात आपल्याच बँकेतील एकही कर्ज प्रकरण निकाली काढत नाही. यामुळे यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बीएसपीचे गणेश निकाळजे, सचिन बनसोडे, महाराष्ट्र सेनाचे उमेश सातदिवे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज औरंगाबादमध्ये सिडको बस स्टँड या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र बँक रिजनल ऑफिसर थोरात आणि वर्मा यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी रास्ता रोकोचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आम्हाला ह्या चॅनलद्वारे सगळ्यांना जागृत करायचं आहे की महाराष्ट्र बँक ही लीड बँक आहे आणि महाराष्ट्र बँकेचं सर्व बँकावर नियंत्रण आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विविध योजना आहे. मागासवर्गांसाठी, ओबीसीसाठी, अल्पसंख्याकांसाठी, बेरोजगारांसाठी, महिला बचत गटांसाठी, फिरतीवाले, फळं विकणारे, भाजी विकणारे यांच्यासाठी विविध योजना आहेत. पण ह्या योजनेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे जे थोरात रिजनल मॅनेजर आहे येतो पुरस्कार गेल्या 1 वर्षापासून एकही कर्ज प्रकरण मंजूर करीत नाही आणि बेरोजगारांना बँकेत गेल्यानंतर दवसा मारतात. तुम्ही जर बँकेत येण्याचा प्रयत्न केला, कोणत्या लीडरला घेऊन आले, कोणत्या नगरसेवकला घेऊन आले, कोणत्या शहर अध्यक्षाला घेऊन आले, कोणत्या जिल्हाध्यक्षाला घेऊन आले, तर तुमचं काम केल्या जाणार नाही. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यावर 353चा गुन्हा दाखल करून तुम्हाला अटक करू. जल व भूमी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाल्मी या संस्थेचे योगदान उल्लेखनीय राहिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर या संस्थेला गतवैभव प्राप्त करून देत व वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सर्वांनी अधिक सक्रियतेने काम करण्याचे निर्देश मुद्रा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले. पैठण रोड कांचनवाडी येथील वाल्मी मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालय येथे आयोजित मृद व जलसंधारण कार्यालय आणि वाल्मी संस्थेच्या आढावा बैठकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी मृद व जलसंधारण औरंगाबादचे आयुक्त मधुकर आर्दड, अप्पर आयुक्त विश्वनाथ नाथ, उपायुक्त रवींद्र गोटे, अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अविनाश गारुडकर, विज्ञान विद्याशाखा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अजय इंगळे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप दुर्बुडे, सहाय्यक आयुक्त मृद व जलसंधारण सुहास वाघ, प्रशासकीय अधिकारी अशोक गायकवाड, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वसंत गालफाडे, जलसंधारण अधिकारी अमोल राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते. शहरात कॉन्ट्रॅक्टर कलीम पटेल यांनी 6 जागेच्या विहिरींच्या सफाईचे काम हाती घेतले आहे. 8 दिवसांच्या श्रमानंतर या सर्व ठिकाणच्या सफाईचे काम पूर्ण झाले असून भाविकांना गणपती विसर्जनासाठी या विहिरी तयार झाल्याचे कंपनीचे कलीम पटेल यांनी सांगितले आहे. ये गणेश विसर्जन, श्री गणेश विसर्जन विहीर का झड़पी मैदान का ये काम चल रहा है बाय एबीसी कंस्ट्रक्शन, कॉन्ट्रैक्टर कलीम पटेल. मैंने इस साल पूरे शहर में गणपति विसर्जन के 6 कुआं सफाई के, श्री गणेश विसर्जन कुआं सफाई के काम लिया था, जो कि अब काबिले जो है तो एक लाजमी वक्त में वो पूरे होने को जा रहे हैं. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक विहिरीच्या साफसफाईचे काम सध्या सुरू आहे. शासन आदेशानुसार सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या 3 ठिकाणी विभाजन केले गेले.
यामुळे नागरिक गर्दी करणार नाहीत. मनपाचे कर्मचारी या सर्व ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना सहकार्य करणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक झोन 2 चे सचिन मिसार यांनी एडीएन न्यूजशी बोलताना सांगितले. जो गणपति विसर्जन की जो प्रोग्राम जो होता है, जिसमें अपने विसर्जन की जो मिरवणूक है, ढोल ताशे लेजिम पथक और जो रैली निकलती है, तो कोरोना वायरस की वजह से इस बार गवर्नमेंट के जो निर्देश है उस हिसाब से हमने सोशल डिस्टेंसिंग का पालन करते हुए कुछ चेंजेस किए हुए हैं। और जैसा कलेक्टर साहब ने आदेश दिए कि इस बार कोई मिरवणूक नहीं होगी, कोई ढोल ताशे कोई पथक वगैरह नहीं रहेगा, तो इसलिए हमने औरंगाबाद महानगर पालिका की तरफ से गणपति विसर्जन के लिए जो सार्वजनिक गणेश विसर्जन की बावड़ी है, यहाँ पर जो विसर्जन होता है, तो हमने इसको डिवाइड करके एक अलग अलग 3 स्पॉट बनाया है जोन नंबर 2 की जगह पे, जो समर्थनगर, गुलमंडी और चेलीपुरा में रहेगा, जहाँ पर पब्लिक अपने अपने श्री गणेश की मूर्तियाँ वहाँ पर जाके दे सकते हैं। हमारे कर्मचारियों की टीम वहाँ पर हम दिन भर के लिए तैनात रहेगी। वो आपसे गणपति का मूर्तियों का कलेक्शन करके यहाँ पर हम विधिवत तरीके से उसका विसर्जन करेंगे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालक मालक हे सर्व उपासमारीला आलेले आहेत. लॉकडाऊन काळातही या लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यांची ती स्थिती अजूनही सुधारलेली नाही. रिक्षा चालकांचे हप्तेही बँकांनी माफ करावे, तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही आर्थिक मदत करावी अशी या रिक्षा चालकांची मागणी यांनी एडीएन न्यूजशी बोलताना व्यक्त केली. कोरोना वायरस की जो बीमारी आन पड़ी है, इससे बचने के लिए में लोगों ने घरों में रह कर के अपने घरों में रह कर के जिंदगी गुजारी है. भूखे प्यासे रह कर के हम रिक्शा चालक है, हमने क्या करना, हमने कहाँ से पैसे लेकर आना. हमारे पूरे इंडिया के अंदर में, दिल्ली के अंदर में केजरीवाल साहब ने जो रिक्शा चालक मालक को जो 10-10 हज़ार रुपये दिए, तमिलनाडु के सीएम ने दिए, हमारी महाराष्ट्र के सीएम से भी अदबन गुजारिश है, अपील है, विनंती है, रिक्वेस्ट है कि वो हमारे रिक्शा चालक मालक को कुछ धनादेश दे, 10,000 रुपये की धनादेश दे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. देशाच्या माजी राष्ट्रपतींचे आज झाले निधन. विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणे आवश्यक. शासन जनतेची करते काळजी, मग मदत जाते हवेत कशी, माजी आमदारांचे म्हणणे. गणपती बाप्पाच्या सोबत आता थोडेच क्षण, मात्र आनंदाने करूया साजरे प्रत्येक क्षण. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन, स्पंदन मनामनाचे.